दशक 14 समास 1 निस्पृह लक्षण नाम. श्री समर्थांच्या वेळेस समाजाला योग्य मार्गदर्शन करू शकेल असा आदर्श नेता नव्हता. त्यांना तर समाजाचे अत्यंत विस्कळीत रूप बघवत नव्हते. वरचेवर मोंगलांच्या स्वाऱ्यांनी स्वत्व हरवून बसलेला समाज उभा करण्यासाठी नेता कसा असावा याबद्दल या दशकामध्ये सविस्तर वर्णन आढळते. असा नेता स्वतः अत्यंत निस्वार्थी तर असावाच, पण भगवंतावर अखंड प्रेम करणारा, त्याला सतत ध्यानी ठेवणारा असावा. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण हे त्याचे ब्रीद असावे. लोकांविषयी कळवळा राखून त्यांचे सर्वांगीण कल्याण साधण्यासाठी अहोरात्र झटणारा असा हा नेता असतो तरी कसा, त्याचं वर्णन ह्या समासात ऐकूया. श्रीराम ऐका निस्पृहाची शिकवण, युक्तिबुद्धी शहाणपण, जेणे राहे समाधान निरंतर. सोपा मंत्र परीने मस्त, साधे औषध गुणवंत, साधे बोलणे सप्रचित, तैसे माझे. तत्काळची अवगुण जाती, उत्तम गुणाची होये प्राप्ती, शब्द औषध तीव्र श्रोती, साक्षेपे सेवावे. निस्पृहता धरू नये, धरली तरी सोडू नये, सोडिली तरी हिंडो नये ओळखीमध्ये. एके स्थळी राहो नये, कान कोंडे साहो नये, द्रव्यदारा पाहो नये आळकेपणे. भिक्षेविषयी लाजो नये, बहुत भिक्षा घेऊ नये, पुसताही देऊ नये ओळखी आपली. विरक्ती गळो देऊ नये, धारिष्ट चळो देऊ नये, ज्ञान मळीन होऊ नये विवेक बळे. करुणा कीर्तन सोडू नये, अंतर्ध्यान मोडू नये, प्रेमतंतु तोडू नये सगुण मूर्तीचा. अपमानिता सिणो नये, निखंदिता कष्टो नये, धिक्कारिता झुरो नये काही केल्या. शुद्ध मार्ग सोडू नये, दुर्जनासी तंडो नये, संबंध पडो देऊ नये चांडाळासी. नित्यनेम सांडू नये, अभ्यास बुडो देऊ नये, परतंत्र होऊ नये काही केल्या. वैभव दृष्टी पाहो नये, उपाधी सुखे राहो नये, एकांत मोडू देऊ नये स्वरूपस्थितीचा. परंपरा तोडू नये, उपाधी मोडू देऊ नये, ज्ञानमार्ग सोडू नये कदा काळी. नमनी त्यास सांगो नये, कंटाळवाणे बोलो नये, बहुसाल असो नये एके स्थळी. काही उपाधी करू नये, केली तरी धरू नये, धरली तरी सापडो नये उपाधीमध्ये. साधेपण सोडू नये, सानेपण मोडू नये, बलात्कारे जोडू नये अभिमान अंगी. अधिकारे विण सांगो नये, दाटून उपदेश देऊ नये, कान कोंडा करू नये परमार्थ कदा. आपण आसक्त होऊ नये, केल्या विण सांगो नये, बहुसाल मागो नये शिष्यवर्गासी. नीच कृती लाजो नये, वैभव होता माजो नये, क्रोधे भरी भरो नये जाणपणे. संशयात्मक बोलो नये, बहुत निश्चये करू नये,
निर्वाहे विणधरू नये ग्रंथ हाती। स्वार्थबुद्धी जडो नये कारबारी पडो नये कार्यकर्ते होऊ नये राजद्वारी। प्रपंचप्रस्थी जाऊ नये बाष्कळ अन्न खाऊ नये पाहुण्या सरिसे घेऊ नये आमंत्रणे कदा। लग्नमुहूर्ती जाऊ नये पोटासाठी गाऊ नये मोले कीर्तन करू नये कोठे तरी। आपली भिक्षा सोडू नये वारे अन्न खाऊ नये निस्पृहासी घडो नये मोलयात्रा। निस्पृहे अवघेच करावे परी आपण तेथे न सापडावे परस्परे उभारावे भक्ती मार्गासी। बहुसाल बोलो नये अबोलणे कामा नये बहुत अन्न खाऊ नये उपवास खोटा। बहुजनी असो नये बहु आरण्य सेवू नये बहुदेह पाळू नये आत्महत्या खोटी। वेगळा अनुभव घेऊ नये अनुभवे विणकामा नये आत्मस्थिती बोलो नये स्तब्धता खोटी। जगी भेद कामा नये वर्णसंकर करू नये आपला धर्म उडवू नये अभिमान खोटा। आशाबद्धत बोलो नये विवेके विण चालो नये समाधान हालो नये काही केल्या। निस्पृहे वक्तृत्व सांडू नये आशंका घेता भांडो नये श्रोतयांचा मानू नये वीट कदा। हे शिकवण धरिता चित्ती सकळ सुखे वोळगती अंगी बाणे महंती अकस्मात। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह लक्षण नाम समास पहिला। श्रीराम।